भाऊबीज साजरी करण्यामागे मुख्यतः दोन प्रमुख पौराणिक कथा प्रचलित आहेत. या सणाला यमद्वितीया असेही म्हणतात. भाऊबीज हा सण कार्तिक शुद्ध द्वितीयेला साजरा केला जातो. यामागे यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची कथा आहे. पौराणिक कथेनुसार यमराज आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे बऱ्याच दिवसांपासून बहीण यमुनेला भेटायला गेले नव्हते. कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या घरी जेवायला गेले. यमराजांना पाहून यमुना खूप आनंदित झाली. तिने यमराजांचे औक्षण केले, कपाळी टिळा लावला आणि विविध पदार्थांचे भोजन दिले. बहिणीच्या आदरातिथ्याने यमराज खूप संतुष्ट झाले. त्यांनी यमुनेला वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुनेने वर मागितला की आजच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करेल आणि बहीण भावाला ओवाळेल त्याला अपमृत्यूची भीती नसावी व त्याचे आयुष्य वाढावे. यमराजाने तथास्तु म्हणून तो वर दिला आणि त्या दिवसापासून हा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. यामुळेच भाऊबीजेला यमद्वितीया असेही म्हणतात. दुसऱ्या एका कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यानंतर ते आपली बहीण सुभद्रा हिला भेटायला गेले. सुभद्रेने आपल्या भावाचे उत्साहाने स्वागत केले. तिने त्यांची आरती केली, टिळा लावला आणि त्यांना मिठाई खाऊ घातली. भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या या प्रसंगाची आठवण म्हणूनही भाऊबीज साजरी केली जाते. थोडक्यात भाऊबीज साजरी करण्यामागचा हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जेवण करणे आणि बहिणीने भावाला ओवाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते. ज्या स्त्रीला सख्खा भाऊ नसतो ती चंद्राला भाऊ मानून त्याला ओवाळते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.